नमस्कार मित्रांनो, आजच्या IPL एपिसोड मध्ये मी किरण कोळी तुमचं नव्याने स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजची मॅच कोणामध्ये आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती ना? मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आजची मॅच आहे गुजरात वर्सेस रॉयल चॅलेंजर्स RCB बँगलोर. ठीक आहे. तर मित्रांनो, ही मॅच कुठे होणार आहे हे पण माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती ना? मी सांगतो ना. तर मित्रांनो, आजची मॅच होणार आहे गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर. ठीक आहे, जे आहे अहमदाबाद मध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, या स्टेडियमवर मॅच खेळवली जाणार आहे RCB आणि गुजरातची. तर ही आजची नरेंद्र मोदी स्टेडियमवरची पिच कशा प्रकारची असेल याविषयी तुम्हाला माहिती आहे का? काय माहिती ना? मी सांगतो ना. तर मित्रांनो, इथे बघितलं गेलं आपण की हे ग्राउंड हे जगातलं सगळ्यात मोठं ग्राउंड आहे. ठीक आहे, म्हणून ओळखलं जात आहे. तर इथे प्रेक्षकांची संख्या बसण्याची कॅपॅसिटी काहीतरी 1,35,000च्या वर आहे. आणि इथे जे ग्राउंड आहे हेही सर्वात मोठं ग्राउंड आहे. तर ह्या ग्राउंडवर दोन्ही प्रकारच्या पिच आढळतात. लाल मातीची पिचही इथे अवेलेबल आहे आणि काळ्या मातीची पिचही अवेलेबल आहे. आणि एक विशेष मॅचच्या दरम्यान काळ्या आणि लाल मातीची अशी मिश्रित पिचही इथे अवेलेबल आहे. तर बघावं लागेल कुठल्या पिचवर मॅच खेळवली जाते. ठीक आहे. तसं तर आपण इकडचा पिच रिपोर्ट बघू शकतो की पिच इकडची जी आहे ती बॅटिंग फ्रेंडली पिच आहे मित्रांनो. नाही म्हटलं तरी एव्हरेज स्कोर इकडचा 180 पर्यंत आहेच. ठीक आहे. टोटल मॅच बघायला गेलं इथे या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तर 47 मॅच खेळवल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत. त्यातल्या 23 मॅच ज्या आहेत त्या बॅटिंग फर्स्ट करणाऱ्या टीमने जिंकलेल्या आहेत. तर बॅटिंग सेकंड करणाऱ्या टीमने सुद्धा किती मॅच जिंकल्या आहेत? 23 मॅच जिंकल्या आहेत. ह्याच्यावरनं असं समजतं आपल्याला की तुम्ही टॉस उडवून बॅटिंग घ्या किंवा बॉलिंग घ्या, इथे चेसिंग होऊ शकतं. जर तुम्ही म्हणजे भरकटल्यासारखे खेळलात, चुका केल्यात, कॅच ड्रॉप केलात, आलेले अवसर गमावलात, तर इथे मॅच फिरू शकते. आणि इथं चेसिंग अवेलेबल आहे मित्रांनो. ठीक आहे. तर इथे चेसिंग होऊ शकते. काय फक्त एकच मॅच झालेली आपल्याला इथे दिसून येते. तर बॅटिंग फ्रेंडली पिच आहे. म्हणजे बॅटिंग फ्रेंडलीच नाही म्हणता येतं की दोन्ही प्रकारे बॉलर्सना पण म्हणजे इथे स्पिन बॉलरला जेवढा फायदा मिळत नाही त्याच्यापेक्षा जास्त फायदा हा आपल्याला फास्ट बॉलरला मिळताना इथे दिसून येते. तर इकडचं जे पर्सेंटेज आहे, ठीक आहे, ते बघायला गेलं तर 65% मी फास्ट बॉलरला देईन, तर 35% हे स्पिन बॉलरला देईन. फास्ट बॉलर जास्त विकेट काढू शकतात स्पिन बॉलरच्या कम्पॅरिझन. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे आजचं पिच आहे. फास्ट बॉलरला सपोर्टिव्ह आणि बॅटिंगला सपोर्टिव्ह आहे. जर बॅट्समन आणीबाणीमध्ये मारायला गेले तर स्पिन बॉलिंग करायला ज्या टीमला स्पिन बॉलिंग खेळायला जमत नसेल किंवा त्यांच्यामध्ये असे फिल्डर असेल की ज्यांना स्पिन बॉलिंग खेळायला जमत नसेल, तर असे खेळाडू फास्ट खेळाच्या नादामध्ये आपली विकेट गमावू शकतात. कारण इकडची जी बाउंड्री आहे ती खूप मोठी आहे. तर अशा वेळेस 6 मारायला जाताना त्यांच्या विकेट पडू शकतात, ते झेलबाद होऊ शकतात. ठीक आहे. तर आपण इकडचा एव्हरेज स्कोर तर बघितला की 180 हा एव्हरेज स्कोर आहे. ह्या पिच म्हणजे ह्या ग्राउंडवरचा हायेस्ट स्कोर किती आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती ना? मी सांगतो ना. तर ह्या ग्राउंडवरचा हायेस्ट स्कोर मित्रांनो पंजाबने लावलेला आहे 243 आणि त्यांच्या विकेट फक्त 5च गेल्या होत्या त्या मॅच मध्ये. ठीक आहे. तर जवळजवळ 250च्या आजूबाजूचा स्कोर हा पंजाबने मारलेला आहे ह्या ग्राउंडवर. हा तोच हायेस्ट स्कोर आहे. ठीक आहे. आणि दुसरीकडे बघायला गेलं तर ज्याचा लोएस्ट स्कोर आहे ह्या ग्राउंडवर त्याच टीमची मॅच आज इथे घटित होणार आहे. म्हणजे ती टीम कुठली? तर गुजरात. तर गुजरातचाच लोएस्ट स्कोर आहे इथे 89 रन आणि सगळे 10च्या 10 खेळाडू आऊट. ठीक आहे. तसा लोएस्ट स्कोर गुजरातचा आहे. तर गुजरातला खूप सांभाळून खेळण्याचं गरज आहे. भले ते त्यांचं हे होम ग्राउंड असलं तरीही. ठीक आहे. कारण ह्याच्यामध्ये चांगले फिल्डर आहेत गुजरातमध्ये, पण आणीबाणीमध्ये आल्यासारखे कधी कधी खेळ करायला जातात आणि आपल्या विकेट गमावून बसतात. ठीक आहे. तर त्यांना सांभाळून खेळणं गरजेचं आहे. सांभाळून खेळले तरच त्यांचा बेडा पार होतो. नाहीतर रोजच्याप्रमाणे समोरची टीम तर खतरनाक आहेत. RCB त्यांच्यामध्ये एक पेलवान खेळाडू आहे, बॅटर्स आहे. तर बघावं लागेल कसा काय खेळ आपल्याला बघायला मिळतो. तर हायेस्ट स्कोर 243 आहे. लोएस्ट स्कोर आहे 89 आहे. लास्ट 5 मॅच मध्ये बघायला गेलं, ठीक आहे, तर 5 मॅच मध्ये फास्टर बॉलरला 50 विकेट मिळाल्या, तर स्पिनर बॉलरला फक्त 18 विकेट मिळाल्या. त्याच्यावरून आपल्याला कळतं की फास्ट बॉलरला खूप जास्त स्कोप आहे ह्या पिचवर. ठीक आहे. तर जास्तीत जास्त
फास्ट बॉलर जर तुम्ही फॅन्टसी ॲपवर खेळत असाल तर फास्ट बॉलरला नक्कीच घ्या जास्तीत जास्त तुमच्या टीममध्ये. स्पिन बॉलर एका दुसरा ठेवा, एखादा स्पिन बॉलर ठेवा जो चांगला दोन्ही टीम पैकी एखादा चांगला स्पिन बॉलर त्याला सुरू. ठीक आहे. त्याच्यानंतर हेड टू हेड जर आपल्याला रेकॉर्ड बघायला गेलो आपण GT वर्सेस RCB तर यांच्यामध्ये आतापर्यंत 7 मॅच झाल्या 7. ठीक आहे. तर 7 पैकी 3 मॅच हे गुजरात टायटन्स जिंकलेले आहे, तर 4 मॅच जे आहेत ते RCB बँगलोर जिंकलेले आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये पण पकडा आपल्याला म्हणजे तर ह्याच्यामध्ये सुद्धा RCBचं जे बाजू आहे ती मजबूत दिसते की 4 मॅच जिंकले आणि गुजरात फक्त 3च मॅच जिंकलेले नाही. आणि ह्या स्टेडियमवर गुजरात एकही मॅच नाही जिंकलेली आहे. त्यांचं होम ग्राउंड आहे तरी एकही मॅच गुजरात इथे जिंकलेला नाहीये. ठीक आहे. तर RCBचं बघायला गेलं तर RCB ह्या स्टेडियमवर एक मॅच जिंकताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर इथेही RCBचं बाजू आहे, RCBची बाजू ही वरचढ दिसून येते. तर लास्ट 5 मॅच मध्ये ह्या IPL मध्ये ह्या लास्ट 5 मॅच मध्ये बघायला गेलं तर यांचा परफॉर्मन्स काहीसा असा दिसून येतो. गुजरात टायटन्स हे 3 मॅच जिंकले लास्ट 5 मॅच पैकी आणि लास्ट 5 मॅच पैकी RCB हे 4 मॅच जिंकलेले आहे. तर जिथेही RCB वरचढ दिसून येते. तर याच्यावरनं आपल्याला काय समजून येते मित्रांनो, पिच रिपोर्ट आणि अगोदरची जी हिस्ट्री रेकॉर्ड आहे त्याच्यावरनं आपल्याला समजून येत आहे की गुजरातपेक्षा RCB नक्कीच वरचढ आहे. तर गुजरात सावधान, RCB येत आहे तुमच्या करायला. ठीक आहे. नंतर मित्रांनो आता आपण गुजरातची प्लेइंग 11 काय असेल ठीक आहे त्याच्याकडे थोडस लक्ष देऊया. तुम्हाला काय वाटतं प्लेइंग 11 काय असेल गेस करा. ठीक आहे. काय चिंता करू नका, मी सांगतो. ठीक आहे. तर गुजरातची प्लेइंग 11 काहीशी अशी असेल. साई सुदर्शन हा ओपनिंगला येतो. त्याच्यानंतर शुभमन गिल, साई सुदर्शन आणि शुभमन गिल हे गुजरातला खूप चांगली ओपनिंग करून देत आहेत. दोघंही बऱ्यापैकी फॉर्म मध्ये आहेत. स्टार्टिंग खूप चांगली करून देत आहेत. 50च्या वरतीच नेहमी स्टार्टिंग करून बहुतेक वेळा या IPL मध्ये स्टार्टिंग करून दिलेले आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सने बहुतेक वेळा मॅच आपल्याला जिंकताना दिसलेले या IPL मध्ये. रेकॉर्ड बऱ्यापैकी चांगलं चाललंय का. शुभमन गिल चांगल्याच फॉर्म मध्ये आहे. कोणी खेळू न खेळू शुभमन गिल हा खेळून जातोय प्रत्येक मॅच मध्ये. तर आणि साई सुदर्शनचा ही रेकॉर्ड बाकीच्या IPL पेक्षा ह्या IPL मध्ये बरा आहे. ठीक आहे. तर हे यांची जी जोडी आहे शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांची जोडी फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला ओपनिंग चांगली होताना दिसू शकते. व त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर कोण येतं माहिती आहे का तुम्हाला. तर 3ऱ्या क्रमांकावर येतो आपला ताबडतोब फटकेबाज विकेट किपर जॉस बटलर. हा आपल्या मोठ्या खेळीसाठी जाणला जातो. एकदा टिकला चिकटला तर लवकर आउट होत नाही असा हा खेळाडू आहे जॉस बटलर. तर सध्याचा त्याचा फॉर्म थोडासा चढवतात दिसतो. काय खास एवढा परफॉर्मन्स आतापर्यंत आलेला नाही, पण त्याचा फॉर्म जर आला तर समोरच्या टीमला पाणी घातल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे. तर असा हा जॉस बटलर आहे. जबरदस्त विकेटवर खेळताना, बॅटिंग करताना आणि विकेटच्या मागे विकेट किपिंग करताना दोघांमध्ये याचा परफॉर्मन्स खूप दिल दुभावणारा असतो. ठीक आहे. त्याच्यावर नंतर कोण येतं तर वॉशिंग्टन सुंदर. हा एक ऑलराऊंडर आपला भारतीय खेळाडू आहे वॉशिंग्टन सुंदर. तर वॉशिंग्टन सुंदर हा बॉलिंगने बऱ्यापैकी परफॉर्मन्स करतो. म्हणजे एखादी विकेट काढून देतो आपल्या संघाला. त्याबरोबर संघाला महत्वपूर्ण 20-30 रन जे लागतात तेही योगदान वॉशिंग्टन सुंदर नेहमी करत असतो. ठीक आहे. तर संघाला खूप चांगला हातभार वॉशिंग्टन सुंदर नेहमी लावत असतो. त्यानंतर तो शाहरुख खान हाही वॉशिंग्टन सुंदर सारखाच आहे. फक्त वॉशिंग्टन सुंदर स्पिनर आहे आणि हा थोडासा मीडियम फास्ट बॉलिंग करतो शाहरुख खान. तर तोही त्याच प्रकारचा खेळाडू आहे की बॅटिंगही करतो आणि बॉलिंगही करतो. त्याच्यानंतर येतो जेसन होल्डर. जेसन होल्डर ही सेमी फास्ट बॉलर आहे, मीडियम पेस बॉलर आहे. तर बघावं लागेल तो फॉर्म कशा प्रकारचा आहे, कारण सध्या जे बॅटर्स आहेत त्यांचा फॉर्म बेकार चाललेला आहे. जे बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही करतात तर ते बऱ्यापैकी आपल्या टीमला चांगलं एक योगदान देत आहे वेस्ट इंडिजची टीम असं दिसून येते. ठीक आहे. राशिद खानचा फॉर्म ह्या IPL मध्ये खराब दिसून आलाय. म्हणजे जसा इतर टीम मध्ये जे जुने खेळाडू आहेत जसं आपले बुमराह साहेब जे मुंबई इंडियन्ससाठी खेळतात, खूप चांगला बॉलर आहे, वर्ल्ड क्लास बॉलर आहे. पण ह्या IPL मध्ये काय झाले, काही नजर लागले असं दिसून येते. विकेटच मिळत नाही. तसंच काहीसं आहे राशिद खानच्या बाबतीत. वर्ल्ड क्लास बॉलर आहे, स्पिनर, लेग स्पिन, ऑफ स्पिन, गुगली भारी टाकतो, माझा फेवरेट खेळाडू. पण या IPL मध्ये राशिद खानला सुद्धा विकेट मिळताना खूप कठीण आहे. विकेट जास्त मिळालेल्या नाहीयेत मॅचमध्ये. पण
एव्हरेज परफॉर्मन्स हा नक्कीच आपला देत असतो. पूर्ण दम लावून खेळत असतो जेव्हा ग्राउंडवर असतो तेव्हा. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्शद खान येतो. त्याच्यानंतर एम सुतारचा परफॉर्मन्स उल्लेखनीय आहे. प्रत्येक मॅच मध्ये विकेट घेऊन देतो आणि कधी कधी 2-3 अशाही विकेट काढतो आणि संघाला आपलं महत्वपूर्ण योगदान देतो. त्यानंतर जास्तीत जास्त जर चांगला रेकॉर्ड कोणाचा आहे या संघामध्ये तर कसिको रबाडा या बॉलरचा. या कसिको रबाडा या संघासाठी बॉलिंग युनिटचा राजा आहे. तर प्रत्येक मॅच मध्ये जास्तीत जास्त मॅच मध्ये कसिको रबाडाने 2-3 विकेट काढल्या आहेतच. त्याच्या जोरावर गुजरात टायटन्स मॅच जिंकत आली. ठीक आहे. आणि त्याला साथ लाभते ती कोणाची, मोहम्मद सिराजची आणि एम सुतारची. ठीक आहे. तर मोहम्मद सिराजही चांगली साथ निभवतो. एखाद दुसरी विकेट तोही काढून देतो वेळेला गुजरात टायटन्सला. ठीक आहे. अशा प्रकारची ही असेल गुजरात टायटन्सची प्लेइंग 11. लक्षात राहील ना. ठीक आहे. परत एकदा रिपीट करतो. साई सुदर्शन, शुभमन गिल, जॉर्ज बटलर, वॉशिंग्टन सुंदर, नंतर शाहरुख खान, राशिद खान, नंतर अर्शद खान, जेसन होल्डर हे झालेलं. त्यानंतर एम सुतार, कसिको रबाडा आणि मोहम्मद सिराज. तर अशा प्रकारची असेल गुजरात टायटन्सची प्लेइंग 11. तुम्हाला ही प्लेइंग 11 कशी वाटली किंवा ह्याच्यामध्ये काय चेंजेस असले पाहिजे हे तुम्ही आपल्या कमेंट्स मध्ये सांगू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आरसीबीची प्लेइंग 11 काय असली पाहिजे. ठीक आहे. ते आता मी तुम्हाला सांगतो. तर आरसीबीची प्लेइंग 11 काहीशी अशी आहे. विराट कोहली ओपनिंग, देवदत्त पडिक्कल. त्याच्यानंतर विराट कोहली खूप चांगल्या बऱ्यापैकी फॉर्म मध्ये आहे. आपले चांगले योगदान नक्कीच आपल्या संघाला देत असते. तसंच ते आता तो आरसीबी बँगलोरकडनं खेळत आहे बऱ्याच वर्षापासून पहिल्यापासून. तर नक्कीच मैदानावर जेव्हा जेव्हा हा खेळाडू होता तेव्हा पूर्ण आपला सर्वस्व देतो संघाला. ठीक आहे. तर विराट कोहली खूप चांगली ओपनिंग करतो. देवदत्त पडिक्कल ही चांगल्या फॉर्म मध्ये आहे बऱ्यापैकी. स्टार्ट मिळवून द्यायला योगदान देतो. त्याच्यानंतर येतो रजत पाटीदार. ठीक आहे. तर रजत पाटीदार या IPL मध्ये आपल्याला दिसून आले खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. रजत पाटीदार खूप चांगली कॅप्टनशिप करत आहे. त्याच्यात कॅप्टनशिप मध्ये गेल्या टायमाला आरसीबी हे IPL ट्रॉफी जिंकली होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान होतं. पण तो त्या वेळी त्या टीमचा कॅप्टन होता. ठीक आहे. तर रजत पाटीदार यंदाही कॅप्टन आहे. तर पण ह्या IPL मध्ये त्याचा खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला दिसून येतो मागच्या IPL पेक्षा. ठीक आहे. तर चांगला कॅप्टन आहे. कॅप्टनची पारी जर चांगली येत असेल तर नक्कीच बाकीचा संघ त्याच्या अवतीभोवती चांगला खेळ करून दाखवत असतो. जितेश शर्मा हा विकेट किपर आहे. विकेट किपर बॅट्समन आहे. ठीक आहे. पण त्याचा परफॉर्मन्स काहीसा खास दिसून आलेला नाही ह्या IPL मध्ये आतापर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर टीम डेव्हिड हा खेळाडू कधीही त्याला उतरवा म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर उतरवा नाही तर खाली उतरवा तो कुठल्याही नंबरवर येऊन आपला जबरदस्त परफॉर्मन्स देत असतो आपल्या टीमला. बॉलिंगही करतो आणि बॅटिंगही चांगली करत असतो टीम डेव्हिड. नंतर मित्रांनो मैदानावर येतो रोमेरियो शेफर्ड. हाय ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग प्लस बॉलिंग करतो. पण ह्याचाही परफॉर्मन्स IPL मध्ये काही खास दिसून आलेला नाही. ठीक आहे. दोन्ही प्रकारे आपला परफॉर्मन्स देत असतो तो. ठीक आहे. तर बघावं लागेल आजच्या मॅच मध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स असेल रोमेरियो शेफर्डचा. त्याच्यानंतर येतो कुणाल पांड्या. तर कुणाल पांड्या त्याच्यानंतर येतो कुणाल पांड्या ह्या IPL मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून आलेला आहे. बॅटिंगने चांगला परफॉर्मन्स करताना दिसतो. त्याबरोबर आपल्या संघाला 1-2 विकेट काढून देण्यात मदतही करत असतो. तर अशा प्रकारचा असतो कुणाल पांड्याचा परफॉर्मन्स. ठीक आहे. तर बघावं लागेल आजच्या मॅच मध्ये कसा चांगला परफॉर्मन्स त्याचा खुलून येतोय. त्याच्यानंतर येतो भुवनेश्वर कुमार. हा ह्या IPL मध्ये भुवनेश्वर कुमार आरसीबी साठी एक हिरा ठरलेला आहे. वेळोवेळी जेव्हा संघाला विकेटची गरज लागलेली आहे तेव्हा भुवनेश्वर कुमारने आपली कामगिरी चोख निभावलेली आपल्याला दिसून येते. भुवनेश्वर कुमारने ह्या IPL मध्ये जेव्हा पण संघाला गरज लागली तेव्हा विकेट काढून दिलेली आहे. ठीक आहे. तर खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स असतो भुवनेश्वर कुमारचा. तर बघायला लागेल आजच्या ही मॅच मध्ये कसाही खेळतो. त्यानंतर सुयश शर्माची खेळी ह्या IPL मध्ये बऱ्यापैकी दिसून आले. त्यांनीही वेळेला विकेट काढून दिलेली आहे असं आपल्याला दिसून आलेलं आहे. ठीक आहे. तर सुयश शर्मा ही बघायला लागेल त्याच्यावर नजर ठेवावी लागेल. त्याच्यानंतर येतो रसिक सलामची चांगली साथ भुवनेश्वर कुमारला ह्या IPL मध्ये लाभलेली आपल्याला दिसून येते. ह्या 2 बॉलर्सने ह्या 2 त्याच्यानंतर जॉश हेझलवूड सुद्धा आहे. ह्या 3 बॉलरने
समोरच्या टीमच्या नाकात एकदम दम करून ठेवलेले आहे. जॉश हेझलवूड जास्त रन देत नाही, त्याबरोबर विकेटही मिळवून देतो आपल्या संघाला. तर जॉश हेझलवूड हाच खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. विकेट नाही मिळाली तरी आपल्या संघाला म्हणजे समोरच्या संघाला कमी रन देण्यामध्ये हा नक्कीच यशस्वी ठरतो. पण याला विकेट मिळाल्याशिवाय राहत नाही, एखादी विकेट तरी नक्कीच मॅच मध्ये काढून देत असतो. तर जॉश हेझलवूड, रसिक सलाम, भुवनेश्वर कुमार ही जी तिकडी आहे ती समोरच्या संघाला कमीत कमी रन मध्ये आउट करण्यासाठी खूप मोठं योगदान देते आरसीबी या संघाकडून. ठीक आहे. तर हे आरसीबी संघाचे जे बॉलर आहेत ते खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतात आपल्याला. ठीक आहे. हे बघ, मला गुजरात टायटन्सच्या बॉलर युनिट पेक्षा आरसीबीची जी बॉलिंग युनिट आहे ती खूप स्ट्रॉंग दिसून येते. ठीक आहे. त्याचबरोबर बॅटिंग युनिटचं बघायला गेलं तर गुजरातची जी ओपनिंग आहे ती खूप दमदार आहे. इकडची ओपनिंग पेक्षा म्हणजे आरसीबीच्या ओपनिंग बॅट्समॅन पेक्षा इकडचे जे ओपनिंग आहे ती दोघंही चांगल्या फॉर्म मध्ये. तर इकडे कधी देवदत्त पडिक्कल खेळतो, कधी आउट होतो. विराट कोहली वन साइड खेळण्याचा प्रयत्न करत असतो, चांगला खेळ, पण त्याच्या समोरचा खेळाडू नेहमी टिकतो तसं नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे जी गुजरातची ओपनिंग आहे जोडी ती स्ट्रॉंग आहे आरसीबीची. पण त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर मधल्या फळीमध्ये ही गुजरात आपल्याला स्ट्रॉंग असल्याचे दिसून येते. जॉस बटलर चांगला खेळ करतोय, वॉशिंग्टन सुंदरही वेळेला चांगला खेळ करतोय बऱ्यापैकी असं दिसून येतंय. त्याच्यानंतर इकडे आरसीबी मध्ये बघायला गेलं तर रजत पाटीदार चांगला खेळ करताना दिसून येतोय. टीम डेव्हिडही वेळेला चांगला खेळ करतोय आणि कुणाल पांडेही चांगला खेळ करतोय. तर बघायला गेलं तर दोन्ही बॅटिंग युनिट हे 50-50% त्यांना देता येईल, मार्क्स देता येतील 50-50. पण बॉलिंग युनिट हे गुजरात पेक्षा आरसीबीचं खूप चांगलं दिसून येतं. म्हणजे इथे पर्सेंटेज मध्ये आरसीबी हे पुढं आहे. ठीक आहे. तर बघावं लागेल आजच्या मॅच मध्ये कोण जिंकतंय. आरसीबीचं म्हणजे गुजरात पेक्षा आरसीबी रेकॉर्ड मध्ये वरचढ आहे, पण मॅच मध्ये कधीच कुठले प्रेडिक्शन सत्य लवकर होत नाही. तर बघावं लागेल आजच्या मॅच मध्ये कोण चांगला खेळ करून दाखवतो या नरेंद्र मोदी स्टेडियमवर. तर मित्रांनो, संध्याकाळी 7:30 वाजता ही मॅच नरेंद्र मोदी स्टेडियमवर घटित होणार आहे. दोन्ही टीमची जी प्लेइंग 11 काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं. पिच रिपोर्ट काय आहे हेही तुम्हाला सांगितलं. तर इकडचा जो ऑल इन ओव्हर रेकॉर्ड आहे तोही मी तुम्हाला तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तर ही माहिती जी तुम्हाला आम्ही सांगितली माझ्या माध्यमातून ती तुम्हाला कशी वाटली, ती जर युजफुल तुम्हाला वाटली तर नक्कीच आपल्या ह्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली ही जी युट्यूब फॅमिली आहे आपल्या चॅनलची ती वाढवण्यासाठी मित्रांनो मदत करा. लाईक म्हणजे शेअर करताना व्हॉट्सअप, ठीक आहे, इंस्टाग्राम, फेसबुक प्रत्येकाचं असतं, त्या माध्यमातून आपला हा चॅनल ग्रो करण्यासाठी मदत करा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. परत भेटूया पुढच्या IPL व्हिडिओ मध्ये. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.